मित्रांनो, आजचं निमसोडचं मैदान अनेक लोकांनी अंदाज बांधला होता की एक नंबर राजाची गाडी करणार. गप राजा थांब गप. आणि बैल मला वाटतंय तिसरं मैदान असेल, दुसरं राजा मी आहे गप. तर बैल महाराज पोहती प्रत्येकाला एक प्रकारे. आणि खाली गाडी उभी राहणार ना. आणि सुट्टी मेकरला म्हणजे वैभव शेठ आमचं लागलं, सुट्टी मेकरला पण लागलं. आणि दादा कशी गाडी आज वाटत होती एक नंबर? होय वाटत होत कारण पळ होता, दोन्ही बायला बी चांगली पळत होते. त्यामुळे वाटत होता, आम्हाला अंदाज होता. सुटून आले नसते तर झाला असता. माराय बोलते बैल कोणाला जवळ येऊन दिलं. उभाच राहे ना आज फाटीव. काय झालंय कुणाला बैलाला? वैभवला ओढत नाही आला, दोनदा ओढत नाही आला वैभवला. एकदाशी पाडला, लागलंय, सुटून आला. त्या दिवसचं मैदान वारोगडचं, तिथं पण एक नंबर करायची संधी होती. काय गंडलं काय नक्की? आता काय तर आता मार खाल्ला म्हणल्यावर आता काय करायचं? आता म्हणजे कसं असतंय, पंचाने दिलेला निर्णय आपल्याला मान्य करावा लागतो. त्यामुळे आपण मान्य करतो, कोणाला भांडत नाही. आजपर्यंत आपला इतिहास आहे. आपण कोण स्टेजकडे सुद्धा जात नाही. त्यांनी काय दिल ते आपण निर्णय मान्य करतो ना. बरं, काय अनेक पब्लिकचे म्हणजे कसं होतं, फॅन राजा बाकासूर एकत्र आल्यानंतर फॅन होतं. फॅनचं म्हणणं होतं की सामन्यात धरायला पाहिजे गाडी, पण फॅनच्या म्हणण्यानुसार नसते सगळं. फॅनच्या म्हणण्यानुसार कसं चाललं ते त्यांच्या वरिष्ठाच्या लेवलनं चालणार. ते फॅन्स म्हणजे दोन्हीचे फॅन्स जास्त आहे ती सर. आता साऱ्या महाराष्ट्र म्हणलं तर दोन्हीचीच जास्त आहे ती माझ्या अंदाजानं. बकासूरच्या माग राजाचीच आहे ती. त्यामुळे आता दोन्ही गाडी मला वाटतं 2.25 वर्षानंतर एकत्र आली होती गाडी गोलाला तर राहायला पाहिजे होती, आमची अपेक्षा होती. दुसरं काय नाहीये. सुटताना घडलं काय घडलं नक्की त्या पाठीला? शक्यतो म्हणजे एवढं पण असं काय हे नव्हतं की तिथे 100 गाडी लागली असती. काय अंतर कमी होत, अंतर कमी होत. अंतर कमी असल्यामुळं दोन्ही बी काय बैलाच आपल्या तळ आहे. त्यामुळे मग गाडी आपली मागे जाणारच की. शेवटी निकालापाशी गेल्यावर राजा बाकासून वडून तेवढं राहतंय, हे होतंय का? कळलं की बाबा निकाल आहे थोडं तरी, तेवढं वायशी झालं ना. टाकला पण आता त्यातनं पुढं एक 10-20 फूट अंतर जरी असतं तरी सुद्धा गाडी आपल्या आरामशीर सुट्टा निकाल घेतला असता. भरपूर दिवसात मला वाटतं 3 मैदान झाले त्या बाकासूरची राजे. 3 मैदान पडले बरोबर. 3 मैदान एक नंबर केलाय. एका मैदान गाडी जुळ ना कुठेतरी वाटते का? जुळती नाही, जुळणच गाडी. मला वाटतं 2 मैदानात मारच खाल्लाय. सेमीला मार खाल्लाय, कारण इथं एक मार खाल्ला सेमीला ह्याला वारुगडला. आणि कोळ्याच्या मैदानात एक ती काय सुट्टी पळून फाटीत गेली होती गाडी. ती सुट्टीच पळत होती. सेमीला सुद्धा सुट्टी गाडी पळत होती. म्हणजे शक्यतो कुठेतरी काय म्हणजे एकत्र येणार ना कुठेतरी, काय म्हणते यमक जुळणार. यमक जुळणच काय बघू, अजून एकदा जुळवायचं म्हणतोय. कसं होतंय बघायचंय. मामाने जर मामा जर बोललंच तर एकदा गाडी अजून पळवायची आमच्या अपेक्षा आहे. कशी गाडी मरते बघू. दिले जानकर अहो आता काय 8 पोरं ती बिन जेवता येते, ती कामधंदा सोडून येते. ती शिद्धू गाडी उभा करून येतो. संतू मला वाटतंय दुकानात आहे कामाला, त्या दांडी मारून येतो. अशी आहे ती पोरं ही. पण बैलाचं एक वेगळं पण आहे बरोबर. आज एक वेगळा, काल बाकासूर बरोबर वेगळाच पळला बैल. मला वाटते आज पण वेगळाच पळला बैल. आज जर 4था फेरा सुटत, 3रा फेरा सुटत नव्हता तर सुट्टा एक नंबर होता. होय बरोबर आहे, सुट्टा एक केला असता. गाडी पण तशी पडली, गाडी पळत होती निविजन. तर मित्रांनो बघा, बैल आज कंटिन्यू म्हणजे बैल आता पण 4 फेर पळून आलाय. पण बैलाच्या अंगात तेवढी धमक आहे. ये राजे चल, ये इकडे चल, त्या पद्धतीने चल ये. तर बैल वेगळा आहे. बघू दे कसं बोलण्यातच त्याच्या अंगावर काटा आला असेल आता. तर बैल वळखतोय एक प्रकारे. हो वळखतोय. आता जानकर जवळ येणार की गुंजरून देणार जानकरला. म्हणजे काय दादा फरक काय वाटतं तुम्हाला बैल? आता फरक बराच जाणवतोय. आता ते मी सांगण्यापेक्षा जे बघणारे आहे ते म्हणजे त्याचे फॅन्स फॉलोईंग आहे ते त्यांना समजायचं दिसतंय ना कसा पळतोय काय नाही. आणि उन्हाळा म्हणजे आता पायात थोडा आराम आहे बैलाला, परंतु बैलाचं हे उन्हाळ्यात म्हणजे बैल कुणाच्या ह्याला म्हणजे शक्यतो गावत नाही बैल कुणाला. नाही गावत, कारण कसं असतंय खिलार जाती उन्हाळ्यात पिटतीच. पावसाळ्यात बैल थंडी येतो गारट्यानं. तसं हे उन्हाळ्यात ही खिलार नाही पेटतेच. आपलाच म्हण नका, समजे जे खिलार आहे ती पेटलेलीच आहे बघा थोडक्यात.
पळती उन्हाळ्यात. हा उन्हाळ्यात जास्त पळते. चला दादा शुभेच्छा तुम्हाला. आणि काय चुकलं असलं तर माफ करा.